बसून तुमच्या पोरीच्या आयुष्याचं वाटोळ नका करू. ती पट्टी उघडा आणि बघा किती गुन्हे दाखल आहेत या माणसावर. मॅडम किती गुन्हे आहेत? म्हणजे आम्हाला माहित नाही ना कोणी दाखल केले गुन्हे, जरा दाखवाल का? भारती मावशी जरा गुन्हे किती दाखल आहेत जरा दाखवाल का तुम्ही? नाही ना, गुन्हेच दाखल नाहीत बघा. काय वागवान मॅडम, अहो अखंड साताऱ्याला माहित आहे सत्यावर एक पण गुन्हा नाही आणि तुम्ही म्हणता गुन्हे दाखल आहेत. जाऊ दे, काहीतरी गैरसमज झाला असेल त्यांचा. पण आता इथं महत्वाचं काय आहे तर पडवळांची बोलणी. यस, तुम्हाला सांगतो एकदम प्रामाणिक आहेत बघा आमचे पडवळ. अहो घरची दिवाळी सोडून माझ्या सिक्युरिटीसाठी ड्युटीवर आहेत 2 दिवस. तुम्हाला अजून काय प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. घरी कोण कोण असतं तुमच्या? आई बाबा, पण ते गावी असतात आणि मी इकडे. तुम्ही जर मनावर घेतलं तर आम्ही इकडे असू. गाव कोणतं तुमचं? कोकण, चिपळूण. जास्त लांब नाही जाणार तुमची मुलगी. ही गावडं बागाशी शांत होतं, आता कसं पोपटासारखं बोलते बघ, विटू विटू करू. काय झालं मला म्हणजे? काय नाही, कोकणची माणसं साधी बोळी त्यांच्या मनामध्ये भरली शहाळी असं म्हणत होतो. ते मुलीला काय प्रश्न विचारायचे त्याचा विचार करत होतो. भारती मावशी तुम्ही जरा अनुभव आहे, तुम्ही विचारा की प्रश्न. हा, तुमच्या मुलीच्या काही अपेक्षा आहेत का नाही? म्हणजे मुलगा कसा हवाय तिला, काय ग? मला काय वाटतं माहितीये का, आपण सगळ्यांनी बाहेर जायला पाहिजे. म्हणजे त्यांना थोडासा वेळ मिळेल ना बोलायला. ते जरा लोक लाजतात आणि हा आमचा माणूस म्हणजे लाजाळू माणूस आहे पाक. काय आपण जाऊया बाहेर, चला. काय करायचं बाहेर जाऊन आपण? अहो बाहेर जाऊन काय करायचं, बाहेर ना पोलीस स्टेशन लय भारी दिसते. शिरवळ, खंडाळा, लोणावळा तिकडून लोक बघायला येतात. अहो काही लोक तर प्री वेडिंग शूट करायला येतात. चला 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 बघूया सर, या पाहून या. अहो मॅडम तुम्ही का थांबलात? चला की तुम्ही सुद्धा. ओ सत्यदादा, हो थांबा ना थोडा वेळ. का? हो ते पडवळ, माणसानं काही लढाई आयुष्यात एकट्यानं लढायच्या असतात. हो लढतोच आहे ना, पण प्रोत्साहन द्यायला कोणीतरी हवं ना. प्लीज थांबा ना, मला नर्वस वाटतंय. हो बर ठीक आहे. काय झालं? नाही म्हणजे तुम्ही का थांबलाय? तुम्ही बाहेर जाऊ शकता. मला हौस नाही तुझ्या बरोबर थांबायची. तुझ्या सिक्युरिटीची जबाबदारी आमच्यावर आहे. हो, आता पोलीस स्टेशन मध्ये माझ्या जीवाला कसला धोका असणार आहे? काय हो, कायद्याच्या रक्षकाचा कायद्याच्या मंदिरावर विश्वास नाही? माझा या पोलीस स्टेशनवर आणि इथल्या कर्मचाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे. माझा तुझ्यावर विश्वास नाही. ठीक आहे, शांत राहा तुम्ही. पडवळ, तुम्हाला नक्की कुणाशी लग्न करायचंय? अहो मगाशी तुमचा कॉन्फिडन्स कसा वाहत होता ना, मग जावा ना आता, भिडा. चला 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 चला. आम्ही एक काम कर, पाहुणे नाश्त्याची ऑर्डर देऊन यायचं. बरं ठीक आहे, लवकर ये. हा. अहो मी काय म्हणते, जरा सत्यादादाला विचारून बघायचं का? अगं पण काय विचारायचं? अहो त्याचं लग्न झालंय की नाही विचारा. जर त्याचं लग्न झालं नसेल तर चांगला जॅकपॉट लागेल आणि आपल्या मुलीचं आयुष्य पलटल. ही बेस्ट आहे, हा विचारून बघतो. बलमाजी, हा बोला की पाहुणं. ते सत्यदादाच त्यांचं काय? ते एकटेच आहेत का? नाही, अहो मम्मी पप्पा आहे, भाऊ आहे, वहिनी आहेत, 2 जुळ्या बहिणी आहेत. त्यातलं एक बरोबर माझं लग्न पण झालंय. मी त्यांचं दाजी व्हायचं होतं, दुसऱ्या बरोबर झालं, दुसरीच बरोबर. ते वागवेगळा, पण मी दाजी असं मोठं कुटुंब आहे. हो तसं नव्ह, सत्यदादाचं लगीन झालंय का? आता सध्या ते एकटेच आहेत.
अहो म्हणजे 2चा 4 हात करायचा काय विचार आहे की नाही त्यांचा? कशी मुलगी हवी आहे तुम्हाला? तुमच्यासारखीच कडक. काय बोलला? ते म्हणजे तुमच्यासारखीच कडक स्वभावाची, तुमच्यासारखीच सुंदर, तुमच्यासारखीच सालस, गोड, शिस्तप्रिय असं म्हणायचं होतं पडवळांना. हा हेच म्हणायचं होतं मला. आणि अजून काय म्हणायचं होतं मला सत्यदादा? अजून अजून ते बोलत असतात तुमच्याबद्दल, नेहमी बोलत असतात तुमच्याबद्दल, सारखं सांगत असतात बबडू अशी आहे, बबडू तशी आहे. नाही पण ते जसं सांगतात ना एकदम तशाच आहे तुम्ही. म्हणजे तुम्ही शोभाल बायको म्हणून यांची. माझं ऐकशील तर लग्न करायच्या आधी मुलगा कसा आहे ते नीट समजून घे. कसं आहे ना, सुरुवातीला नव्याचे 9 दिवस असतातच. पण कधी कधी गैरसमज पण होतात मुलींचे मुलांच्या बाबतीत. मग ते गैरसमज काय आहेत ह्याच्यावर बोललं पाहिजे, ते दूर केले पाहिजेत. कधी कधी मुलाची बाजू बी ऐकून घेतली पाहिजे. हेच चुकतं आपलं. नेहमी त्याची काहीतरी बाजू असेल म्हणून आपण त्याच्या चुकांकडे कानाडोळा करतो आणि नंतर आपल्यावरच पश्चाताप करायची वेळ येते. पण जर गैरसमज दूर केले नाहीत तर मग अजून जास्त पश्चाताप करावा लागतो ना. ऐका ना, तुम्हाला आवडलो का मी? हो, म्हणजे ठीकच आहात तुम्ही. ठीकच आहे म्हणजे? म्हणजे पडवळ तुम्ही आवडलाय त्यांना. मग ठीकच आहे काय म्हणतात त्या? पडवळ मुली सगळ्याच गोष्टी अशा थेट नाही सांगत, बरोबर ना? हो, आवडलेत मला, पण मला थोडा वेळ हवाय. अहो आता कशाला वेळ हवाय तुम्हाला? अहो आपलं जन्मोजन्मीचे ऋणानुबंध जोडले गेलेत ना. आणि आपलं सगळं ठरलंय. मुलांची नावं काय ठेवायची, त्यांना कुठल्या शाळेत टाकायचं. मग आता वेळ का मागताय तुम्ही? हा म्हणजे सगळं ठरलंच आहे तुमचं, तर मग अचानक वेळ का मागताय? सुभाषजी, लग्न म्हणजे 7 जन्माची गाठ असते आणि ती अशी सहजासहजी बांधलीत तर सुटेल ना लगेच, बरोबर ना? हा बरोबर आहे, बरोबर आहे. लग्न म्हणजे 7 जन्माची गाठच असते. काही 7 जन्माची गाठ बीट नसत्या, फसवणूक आहे सगळी. 7 जन्माची गाठ असती ना तर कुणी कधी जोडीदाराला फसवलंच नसतं. तुमचा नक्की प्रॉब्लेम काय आहे? मगासपासून तुमच्या खूप तक्रारी आहेत. तुम्हाला कोणी फसवलंय का लग्न करून? होय, मला अशा माणसानं फसवले ज्याला मी माझं जग मानलं होतं. कोण होता तो मुलगा?
राहू दे. तुमचं झालंय का बोलून? पोलीस स्टेशन मध्ये असले कार्यक्रम करत बसणं बरोबर नाही. निघा आता, उठा चला. अहो मॅडम फक्त थोडा वेळ बडबड जे बोलायचंय ते बाहेर जाऊन बोला. आता इथून उठा, चला उठा. हो चला. आले. या पडवळ या. ठरलं का मग? मांडव टाकायला घ्यायचं का मग? सुप्रिया, काय ठरलं तुमचं? मला थोडा वेळ हवाय. तुम्ही जरा इकडे एक. मी? हो. बोला. तुमचा लग्नाबद्दल काय विचार आहे? मला काय विचारताय? म्हणजे तुमच्या दोघांचा जोडा लय शोभून दिसतोय म्हणून विचारते. काय? अहो काकू, अहो काय बोलताय तुम? भारती मावशी, जेल उघडाली सगळ्यांना आत टाका. पोलीस स्टेशन म्हणजे विवाह संस्था वाटते ना तुम्हाला? सगळ्यांना आधी मुक्काम करू द्या, आत टाका. मॅडम मॅडम चुकलं आमचं, निघतो आम्ही. सुप्रिया अहो चला. अहो कुठं चालला तो? काय ठरलं ते तरी सांगा. अहो सांगा ना काय ठरलंय. बबडू, अगे बबडू, बबडू, मामा मामी. हो या वर्षी पण नाही लागत माझ्या अंगाला हळद. माझा हात पकडायची हिंमत कशी झाली रे तुझी? वाघमारा, तुम्ही काय केलंय? माझ्यावर राग काढायचा म्हणून तुम्ही त्या पडवळ्यांचं लग्न का ठरवून दिलं नाही? तुझ्यावरचा राग काढायसाठी म्हणून नाही केलं हे. तुझ्यासारख्या माणसावर विश्वास ठेवून ते आपल्या पोरीचं लग्न लावत होते, ते नाही आवडलं मला. अहो मग याचा काय अर्थ होतो? माझ्यावर राग काढला असाच अर्थ होतो ना याचा. वाघमारा, तुम्ही माझा इतका राग करता की तुम्ही तुमच्या सहकार्याचं लग्न मोडलं. अहो त्यांची काय चूक होते याच्यात? त्यांना खरोखर लग्न करायचं होतं त्या पोरीशी. तू देव नाहीयेस, देव बनायला जाऊ नकोस. वाघमारे मॅडम, मी तुम्हाला शेवटचं सांगतोय, तुम्हाला जो काय राग काढायचा ना तो माझ्यावर काढायचा. माझा राग दुसऱ्या कोणावर अजिबात नाही काढायचा. मी जे केलंय ते बरोबर केलंय. उद्या जाऊन त्या पोरीचं लग्न मोडलं असतं. जो त्रास मला झाला तो तिला झाला असता तर. एक मिनिट, काय बोलताय तुम्ही? तुमच्यासारखा त्रास म्हणजे? आपलं लग्न काय मी मोडलंय? तुम्ही मोडलंय वाघमारे? होय मी मोडलंय. कारण काय कारण आहे? कारण एका खुन्याबरोबर संसार करायचा नव्हता मला. ज्या माणसाच्या हाताला निष्पाप लोकांचं रक्त लागले त्याचा हात हातात घेऊन नव्हता चालायचं मला. गुन्हेगार आहेस तू. खुनी आहेस, खुनी. आणि तू किती पण प्रयत्न केलेस ना तरी हा डाग तुझ्या माथ्यावरनं कधीच हटणार नाही.
स्वप्नाविनी पदर घ्या की. हा हा हा. ए सपने काय झालं सत्य कुठं गायब झालाय ती हुडकून काढा आणि गरज पडली ना तर होम मिनिस्टरला फोन करा. ज्यांनी कुणी माझ्या लेकाला गायब केले ना त्याचा कसा शिंपल आणि शिवीट आणि स्पायशी समाचार घेते का नाही ते बघाच तुम्ही. मम्मी मला वाटतं का तुम्ही लय वरवरचा विचार करताय. म्हणजे असं नको व्हायला का काखेत का सण गावाला वळसा. हे सपनी हंड पता नाकाचा शेंडा. नेमकं काय म्हणायचंय तुला. नाही म्हणजे आता तुम्ही हिथं करताय का बाबा सत्यभाऊजी कुठे हुडका पण असं नको व्हायला का नंतर कळलं का तुमच्या एक सुनबाईच घेऊन गेलेत त्यांना कुठतरी. अहो मम्मी कसला विचार करताय. मला बी सेमच वाटतंय बघा. त्याने बट मंजू वहिनीच सॉरी त्या एक्स ने बट मंजू वहिनी त्याच घेऊन गेले असतील बघा सत्यादादाला. युवराज जयपेजी आत्ताच्या आत्ता गाडी काढा. पोलीस चौकीला जाऊ आणि तिथल्या तिथं त्या लेब्याची ट्रान्सफर करू. माझ्या लेकाला महिला प्रदेश अध्यक्ष मायाजी सुर्वेच्या लेकाला गायब करते होय ती. आता बघाच त्या लेब्याला कशी अद्दल घडवते ती. 3 स्टार वर्दीचा माच कसा उतरते का नाही ते बघाच. चला युवराज जेपीजी महिला प्रदेश अध्यक्षाला पंख आल्यात होय. उडत उडत जाऊ आम्ही. गाडी करा म्हणलं तर तुम्हाला. मम्मी अगं तू नको टेन्शन घेऊ. चिडचिड नको करू बरं तू. हा बघ सत्यादादा मंजू वहिनी इकडेत काय मग आपण नाही टेन्शन घ्यायचं. निवांत राहायचं. काळजी नाही करायची अजिबात. ये मुद्द्यात जय द्या. वहिनी नाही वैरी ह्या घरची ती वैरी. खबरदार जर माझ्या समोर तिचं नाव आदराने घेतलं तर आणि जर घ्यायचंच असेल ना तर बोऱ्या बिस्तर गुंडाळायचं निघायचं हित ना आत्ताच्या आता. जय द्या कसं व्हायचं रे. अहो मम्मी सत्यादादा आला. माझे लेकरा कोकरा वागरा. सत्या माझ्या लेकरा कोकरा वागरा. सकाळ सकाळ कुठे गेला होता न सांगता. अरे आधीच तुझ्या जीवाला धोका ठावाय ना तुला. मग असं बाहेर गेलंस तर काळजी वाटणार नाही का आम्हाला. पडवळ बोला मॅडम. तुम्ही आता कायम सत्यासोबत राहायचं. कुणालाच त्याच्या आजूबाजूला येऊ द्यायचं नाही. सावलीसारखे त्याच्या सोबत राहा. कोण मी. अजून कोण पडवळ आहे इथं. काही गरज नाही ह्याला सावली बनवून पाठवायची. आम्ही समर्थ आहेत लेकाची काळजी घ्यायला. काही कुणी आत यायची गरज नाही. कसे काही लोकांना घुसखोरी करायची सवय असती ना. उगाच काहीतरी कारण काढून आत घुसायला बघतात. तुम्ही तुमच्या लेकाची काळजी घ्यायला किती समर्थ आहात ना ते चांगलंच कळलंय आम्हाला. तुम्ही सगळे घरात असताना तुमच्या लेकाच्या खोलीत कुणीतरी अनोळखी माणूस घुसला. काय सत्याच्या खोलीत घुसलं होतं. कधी कवा ए बलम्या मला कसं ठेवा नाही समजा. मला का सांगितलं नाही. मम्मी सासू ते आमचं प्लॅनिंग करून कुणीतरी घुसलं असू शकतं. माया आता आपल्याला खूप अलर्ट राहावं लागेल. पडवळ तुम्ही सत्यासोबतच राहा. तुम्ही जा आता. हा त्याच्या सोबत राहा. त्याला एकटं सोडू नका.
भारती मावशी, हा, तुम्ही आणि बाकीचे कॉन्स्टेबल करडी नजर ठेवून पहारा द्या. कोण आत येते कोण बाहेर जाते सगळ्याचे रेकॉर्ड ठेवा. हो मॅडम, तुम्ही टेन्शन घेऊ नका, आमचं बरोबर लक्ष आहे सगळीकडे. कांबळे, भंडारे, कदम, चला सगळ्यांनी पोझिशनवर जा आपल्या. चार वाजलेत तरी अजून घरी आली नाही. फोन पण उचलना झाले. ओ अहो जरा घड्याळ बघा, संध्याकाळचे 4 वाजलेत. अहो जरा आंघोळ करा, नवीन कपडे घाला. काय टीव्ही बघत बसलाय? ए, माझ्या आंघोळीवरती काढलंय का तुझं? हा हा, झालो मी आंघोळ करून तयार. मग काय होणार आहे? बरोबर, तुला ओळायचं असेल ना मला, आणि त्यात तुला ओळणी पाहिजे असेल म्हणून चाललं असेल ना हे सगळं. बरोबर आहे. मला काही नको या, उगाच मनातील ते अंदाज बांधू नका. हे नको ते बोलायची काही गरज नाहीये. ए, मी तुला आणि तुझ्या आईला चांगलंच ओळखतो. मला माहिती तुम्ही दोघी कशा आहेत त्या माझ्या मागं बोलत असणार. अगं तुम्ही दोघी पण माहिली की ना, पाताळ यंत्री पाताळ यंत्री. ओ तोंडाला येईल ते बोलू नका, आणि माझ्या आईबद्दल बोलताना विचार करायचा, नाहीतर मी तुम्हाला. नाहीतर काय? हा काय काय पाडव्याची तयारी झाली की नाही? अहो मेवणीबाई, झाली आहे तयारी पाडव्याची. म्हणजे अमृताची झाली आहे, माझी राहिली आहे. मी आलोच तयार होऊन. नाहीतर अमृता परत तुम्हाला सांगून मला जेलमध्ये टाकायला लावायची. अमृता प्लीज थोडं. कशी दिसते? छान. आई कुठे ग? आई आलीस तू मंजू? मी आता अमरीला सांगणारच होते तुला फोन करून बोलवून घ्यायला, पण तेवढ्यात तूच आलीस. आई, मी फक्त फ्रेश व्हायला घरी आले. हाय का आता? मला लगेच आवरून परत ड्युटीवर जायचं. काय चाललंय रे दीदी तुझं? एकतर सकाळी आलीस, आवरून लगेच ड्युटीवर गेलीस, आणि आता आली तर लगेच फ्रेश होऊन चाललीस. अगं सण सुदे, जरा आमच्यासाठी थांब ना, घरात वेळ दे ना आम्हाला. अमरे, पोलिसांचं आयुष्य असंच असतं बाळा. तू नको मला सांगू. तू आज थांबायचं आणि सण करूनच जायचं. अगं पण जा, आवरून घे जा. आले, फ्रेश होऊन येते लगेच. माझा हात पकडायची हिंमत कशी झाली रे तुझी? एका खुन्याबरोबर संसार करायचा नव्हता मला. ज्या माणसाच्या हाताला निष्पाप लोकांचं रक्त लागले, त्याचा हात हातात घेऊन नव्हता चालायचा मला. आणि तू किती पण प्रयत्न केलेस ना, तरी हा डाग तुझ्या माथ्यावरनं कधीच हटणार नाही. वाघमारे, कधी दूर होणार आहे तुमचा ह्यो गैरसमज? माझी बाजू ऐकून न घेताच तुम्ही मला दोषी ठरवलंय. त्या एका गैरसमजामुळे ना आयुष्यभराची साथ सुटली आपली. तुम्ही परत आलात म्हणून एक आशा होती माझ्या मनात, पण आता ती बी नाही उरली. ज्या डोळ्यात माझ्यासाठी प्रेम दिसायचं मला, आज त्याच डोळ्यात माझ्यासाठी असणारा राग दिसलाय.